तुला माझी शपथ आहे, ऐकून जा बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. बाळा थांब जरा, हो तुला सांगत आहे, हा व्हिडिओ तुझ्यासमोर योगायोगाने आलेला नाहीये. कदाचित तू सध्या अशा एका वळणावरती उभा आहेस जेथे तुला काहीच समजत नाहीये. काय करावं, कुठे जावं, कोणावरती विश्वास ठेवावा. काही लोकांनी तुला सोडले, काहींनी तुझं मन दुखावले आणि काही स्वप्ने अशी आहेत ज्याच्यावर आत्ताच तुझा विश्वास उरला नाही. पण बाळा, आज माझे एक वचन ऐक. तुला माझी शपथ आहे, हा संदेश पूर्ण ऐकूनच जा. कारण कदाचित यातील एखादा शब्द तुझ्या आयुष्यातला नवी दिशा देईल. मी तुझ्यापासून दूर नाही, तुझ्या प्रत्येक अश्रूचा मला साक्षीदार आहे. तू जेव्हा एकट्याने रडतोस तेव्हा जगाला कदाचित ते दिसत नाही, पण मला दिसतं. तू जेव्हा हसतोस पण आतून तुटलेला असतो तेही मला कळतं. तू जेव्हा रात्री झोपताना स्वतःलाच विचारतोस, माझ्याच आयुष्यात एवढं अडचणी का, तेव्हा बाळा माझं उत्तर ऐक. तुझ्यावर संकट आलंय म्हणजे तू संपलेला नाहीयेस. कदाचित तुझी परीक्षा सुरू आहे. ज्याला मोठं काहीतरी मिळवणारं असतं त्याच्याच वाटेवरती अनेक अडथळे येतात. म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत म्हणून घाबरू नकोस. कधी कधी मी तुझ्या आयुष्यातून काही माणसं दूर करतो कारण त्यांची जागा तुझ्या आयुष्यात राहिलेली नसते. कधी कधी मी तुझ्या हातातून एखादी गोष्ट निसटून देतो कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट तुझ्या वाटेला येणार असते. आणि कधी कधी मी तुला थांबवतो कारण तू ज्या दिशेने चालला आहेस ती दिशा तुझ्यासाठी योग्य नसते. बाळा, प्रत्येक बंद झालेला दरवाजा हा शेवट नसतो. काही दरवाजे बंद होतात कारण तुझ्यासाठी दुसरा दरवाजा उघडायचा असतो. म्हणून जे गेलं त्याच्यासाठी स्वतःला दोष देत बसू नकोस. ज्याने तुला सोडलं त्याच्या मागे धावू नकोस. ज्याने तुझी किंमत समजली नाही त्याच्या समोर स्वतःची किंमत सिद्ध करण्याचे प्रयत्न करू नकोस. कारण ज्याला तुझी किंमत कळते त्याला तुझे स्पष्टीकरण द्यायचीच गरज नसते. बाळा, मला एक गोष्ट सांग, तू इतका थकून का गेलायस? तू प्रत्येक गोष्ट स्वतःच्या खांद्यावरती का घेतोयस? सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात तू स्वतःला का विसरलास? इतरांसाठी तू कितीही मजबूत बन, पण माझ्या समोर तुला मजबूत असल्याचा अभिनय करण्याची गरज नाहीये. तुझं दुःख माझ्या समोर ठेव, तुझी भीती माझ्या समोर ठेवून, तुझं अपयश जे आहे ते माझ्या समोर ठेव आणि एवढं म्हण, नाथ बाबा आता मला मार्ग दाखवा. बाळा, तुला कदाचित वाटत असेल की तुझ्यासाठी काहीच उरलं नाही, पण मी सांगतो तुझ्या आयुष्याची गोष्ट अजून संपलेली नाहीये. आजचा अध्याय कठीण आहे म्हणून संपूर्ण पुस्तक दुःखी नसतं. आज तू हरलास म्हणून कायमचा हरलेला नाहीयेस. आज तुझ्याकडे पैसा नाहीये म्हणून उद्याही नसेल असं नाहीये. आज तुला कोणी साथ देत नाही म्हणून आयुष्यभर तू एकटाच राहशील असं नाहीये. वेळ बदलतो बाळा आणि वेळ बदलला की परिस्थिती बदलते. फक्त एक गोष्ट करू नकोस, हार मानूस तू नकोस. तू कितीही खाली पडला असतील पुन्हा उठ. तू कितीही वेळा अपयशस्वी झाला असतील पुन्हा प्रयत्न कर. लोक कितीही हसले असतील त्यांना हसू दे, कारण एक दिवस तुझं यशच तुझी उत्तरे असेल. आणि लक्षात ठेव, तुला सगळं एकाच दिवशी मिळणार नाहीये. थोडे थांबावे लागेल, थोडे सहन करावे लागेल, थोडे स्वतःला बदलावे लागेल. पण विश्वास ठेव, ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रयत्न करतोयस त्यासाठी केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. कदाचित परिणाम उशिरा मिळेल पण मिळेल. आता डोळे मिट, एक दीर्घ श्वास घे आणि मनात माझं नाव घे. तुझ्या मनात एकच विचार ठेव, नाथ बाबा माझ्या सोबत आहेत. तुझ्या आयुष्यात अंधार कितीही असला तरी एक छोटीशी आशा पुरेशी असते. आज तुला वाटत असेल की सगळं संपलंय, पण कदाचित उद्या तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस सुरू होणार असेल. म्हणून आजच्या दुःखामुळे उद्याची आशा सोडू नकोस. आणि शेवटी एवढंच सांगतो, तुला माझी शपथ आहे बाळा, स्वतःला कधी कमी समजू नकोस. तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. तू हरलेला नाहीस, तू शिकत आहे. तुझं आयुष्य संपलेलं नाहीये, तुझी नवीन सुरुवात होणार आहे. आजपासून एक वचन दे मला, परिस्थिती किती कठीण आली तरी तू म्हणशील मी हार मानणार नाही. कारण बाळा, ज्याच्या डोक्यावर नाथांचा हात असतो त्याच्या आयुष्यात संकट येतात, पण संकट त्याला कायमचे हरवू शकत नाहीत. मी तुझ्या सोबत आहे आजही आणि उद्याही, आणि
तुझ्या प्रत्येक कठीण वाटेवर तुझा नाथ तुझ्या पाठीशी उभा आहे. अलक निरंजन आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.